माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून मस्त कुरकुरीत अशी धिरडी. इतकी जबरदस्त ही धिरडी तयार होतात ना, मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा आपल्याला सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी इथे मी एक गाजर किसून घेतलंय, एक कांदा आणि मीडियम साईजचा टोमॅटो चॉप करून घेतलाय. आता एका बोलमध्ये इथे 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर पाव वाटी तांदळाची पिठी, याऐवजी तुम्ही बारीक रवा देखील घेऊ शकता. चवीनुसार इथे मीठ जाईल. आता थोडं-थोडं पाणी घालून हे बॅटर आपण तयार करून घ्यायचं आहे. पाणी एकसाथ घालू नका, नाहीतर पिठाच्या इथे गुठळ्या होऊ शकतात आणि त्या गुठळ्या मोडणं नंतर कठीण जातं. तर इथे थोडं-थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आपलं डोशाचं जसं बॅटर असतं ना, त्या पद्धतीची इथे कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तर इथे बॅटर आपलं छान तयार आहे. आता यामध्ये जाईल चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे धणे जिरे पावडर घातलेली आहे मी. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या देखील इथे चॉप करून घेऊ शकता. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता जे आपण चिरून ठेवलेले जिन्नस आहेत, भाज्या आहेत, त्या यामध्ये घालून घेऊया. यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्या देखील घालू शकता, म्हणजे सिमला मिरची किंवा फरसबी या भाज्या देखील आपण यामध्ये घालू शकतो. मूठभर कोथिंबीर घातली. सगळे जिन्नस छान मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. आणि किती छान रंग दिसतोय बघा मिश्रणाचा आपल्या. दुसरीकडे मी पॅन देखील गरम करत ठेवलेला आहे आणि इथे बॅटर आपलं तयार आहे. आता पॅन देखील गरम आहे. वरती 1 चमचा तेल घातलेलं आहे. फार तेलही लागत नाही याला. मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचं आणि असं साईडने सोडत मध्यभागी आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. कोणतीही धिरडी किंवा डोसा वगैरे घालताना ना, कडेने सुरुवात करायची आणि मग मध्यावर यायचं, कारण मध्यभागी तवा फार तापलेला असतो. इथे मी धिरडं घालून घेतले. वरनं 1 ते 1.5 चमचा तेल सोडलेलं आहे आणि मस्त एक बाजू खरपूस अशी भाजून घ्यायची. आता इथे जर का तुम्हाला मऊसूत धिरडी हवी असेल तर वर झाकण ठेवायची आणि कुरकुरीत हवी असतील तर झाकण न ठेवता ही धिरडी करून घ्यायची. वरची बाजू सुकली की पलटवून घ्यायची आणि काय सुरेख रंग आलाय बघा आपल्या धिरडीला. दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस अशी धिरडी ही भाजून घ्यायची आणि काढून एका चाळणीवर वगैरे ठेवायची, म्हणजे यातली वाफ निघून जाईल. दुसरी धिरडी देखील त्याच पद्धतीने करून घेते आणि अफलातून ही धिरडी होतात. मुलांना सॉसबरोबर खायला देऊ शकता किंवा मोठ्यांना चटणीसोबत वगैरे आपण खायला देऊ शकतो आणि खूपच भारी ही धिरडी आपली तयार होतात. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी ही धिरडी आपली इथे तयार झालेली आहे. दुसरं धिरडं देखील त्याच पद्धतीने मी घालून घेतलंय आणि दोन्ही बाजूंनी खरपूस असं भाजून घेते आणि दोन्ही धिरडी इथे आता आपली तयार आहेत. खूपच अफलातून झालेली आहेत. याची डिटेल रेसिपी माझी पाककला आहे आपल्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.